पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीमध्ये छावा संघटनेच्या विजय घाटगेंना कायद्याच्या चौकटीत ज्या गोष्टी आहेत त्या अंतर्गत कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही अजित पवारांनी दिलेली आहे। घाटगेंकडून अजित पवार यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला। विजय घाटगेंसह 10 जणांनी अजित पवारांची सर्किट हाऊसमध्ये भेट घेतली। तर कोकाटेंबाबत अजितदादांनी 2 दिवसांची वेळ मागितली असून कोकाटेंना यावेळेस हकलून न दिल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा विजय घाटगे यांनी दिलेला आहे। आपल्यासोबत विजय घाटगे आहेत। अजित पवारांबरोबर चर्चा झालेली आहे। चर्चेत काय झालं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। दादांना आम्ही सगळं विचारायला आलो होतो किंवा आमच्यावर हल्ला केला, आमचं नेमकं चुकलं काय होतं दादा, जे आम्हाला एवढं मरुस्तर मारलं तुमच्या लोकांनी। त्यावर दादांनी शब्द दिला की बाबा जे झालंय ते झालंय, मी त्या लोकांवरती पक्षप्रमुख म्हणून मी कारवाई केली। आता इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातले जेवढे माझ्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, मी इथून पुढे भाषणात सुद्धा मी वारंवार या सगळ्या गोष्टीचा मी उल्लेख करत जाणार आहे किंवा कृषी मंत्री हटवा ही मागणी आमची होती। दादांनी आम्हाला सांगितलं की मंगळवारपर्यंत थांबा, मंगळवारला तुम्हाला निर्णय झालेला दिसेल काही ना काही। अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत हे तुम्हाला माहिती आहे का नाही, असंही आम्हाला त्यांनी त्यावेळेस सांगितले। आम्ही मंगळवारपर्यंत संघटनेच्या सगळे शिष्टमंडळांना थांबायचा निर्णय घेतलेला आहे। मंगळवारला जर निर्णय नाही झाला तर अजित पवारांच्या विरोधात राज्यभर छावा संघटना आणि शेतकरी आंदोलन करणार। कॅमेरा आदर्श कटकेसह सागर साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।